नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने
कष्ट झाले की त्याने जाऊन ब्रह्मदेवांना आव्हान दिलं की तुम्ही जी सृष्टी करताय ते सगळं मी करून दाखवतो. प्रतिसृष्टी निर्माण केली विश्वामित्रांनी. त्याच्यामध्ये काही थोडेसे हे राहिले, कमतरता राहिला. म्हणजे घोडा करायला ह्यानी पण घोडा तयार केला की त्यांचं ते शिबिर होतं, ते गाढव झालं. असे अनेक गाढव विश्वामित्र मुनीपासून आलेले आहे, पण त्यांनी ते करून दाखवलं. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता ब्रह्मदेवाला जाऊन आव्हान दिलं हे विश्वामित्र मुनी. त्यामुळे गोरक्षणात किंवा वंचिकरणात गुरुच्या काही मंत्र संस्कृत मध्ये होते. त्यांनी क्रांती केली की संस्कृत कशाला हवा, आपण आमच्या बोली भाषेत करू. आणि त्यांनी शाबरी विद्या आणि शाबरी मंत्र सुरू केले. त्यावेळेला पहिल्यांदा सुरुवात झाली की बोली भाषेत मंत्र. माझे गुरु वामनराव गोवणी महाराज कुंडलिनी जागृतीची दीक्षा होण्यासाठी वर्षोवर्ष तपश्चर्या केली जायची. आजकाल कोणी उठून कुंडलिनी जागृती करतो, त्यांची स्वतंत्र असते की नाही माहिती नाही. आणि मला एकदा याविषयी बोललो की मूलाधार चक्र जागृत होणं म्हणजे काय साधं काम नाहीये. मूलाधार चक्र बेसिक आहे, ते जागृत होत नाही. अनेक जन्म जावे लागतात. पण आज मार्केटिंगच्या युगामध्ये 7 दिवसात मूलाधार चक्र करून काही लोक 7च्या 7 चक्र जागृत करून देतात. हे सगळं तुमचं चकवा आहे, भ्रामक आहे. आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागली, तेव्हा एक एक चक्र जागृत झालेलं आहे. ते ह्या जंजाळात पडू नका. मुलाला चक्र जागृत करायची गरज नाही. तुमची क्षमता निर्माण झाली की आपण जागृत होणार आहे. आणि ज्याचे इतक्या सरळी जागृत होते तितक्या सरळी म्हणजे ते जागृत झालेलं नसतं. अनेक जण मला सांगते की माझं अनाहत चक्र जागृत आहे. बरोबर, तुझा मुलाचा चक्राचा ठिकाणा नाही, तो अनाहत चक्र कुठे गेला? अजून तू शिशु वर्गात प्रवेश नाही घेतला, तू BA पास झालं सर्टिफिकेट काय घेऊन विरोध. हा प्रवास आहे. मुलाधार चक्र स्वादिष्टांचा एक एक प्रवास आहे. आणि एका प्रवासातून दुसऱ्या चक्रात जायच्या आधी तुमची परीक्षा घेतली जाते. खरा सद्गुरू तो परीक्षा घेणार. तुमच्या शाळेत परीक्षा घेतल्या गेलेत का? तुमच्या परीक्षेशिवाय तुम्हाला वरच्या वर्गात नेलंच जाणार नाही. हे थोडं समजून घ्या. याच्यासाठी जोडणं गरजेचं आहे. आणि भाव, श्रद्धा. म्हणजे गुरु आहेत त्यांनी सांगितलं श्रद्धा सुगुरी. संयम ठेवणं फार गरजेचं आहे. इथे असं नाही की आज पेटलं आणि उद्या झालं. काही लोकांच्या बाबतीत असं होतं, पण त्यांची तुम्हाला दिसायला दिसलं की आत्ता झालं तसं नाही. त्याची पूर्वजन्माची अनेक पुण्याही झाली असते, मागच्या अनेक जन्मांनी त्या येत्यात आलेले असतात त्या स्टेजला. आणि मग ह्या जन्मात त्यांचं परदेशी होतं. पण आपल्यापैकी अनेकांचं असं नाहीये. त्यामुळे आपल्या श्रद्धेला, आपल्याला साधनेला पर्याय नाही. साधना करायला लागते. आणि दुसरी गोष्ट सांगतो, माझ्याकडे नाही की इतर कोणाकडे जोडलेले राहायला गुरु म्हणून. कारण ते एक तुमच्यावरती कवच असतं. कारण तुमच्या सर्व साधनेतल्या झालेल्या चुकामधून ते तुमचं रक्षण करत असतात आणि त्याद्वारे तुमच्या साधनेतून तुम्हाला पुढे नेत असतात. सुख दुःख कर्म मग कोणाला चुकलेलं नाही. आरोग्य गुरु दीक्षा झाली म्हणून सगळं सुख होणार असं नाहीये. रामाला सुद्धा भोग चुकले नाही, कृष्णाला नाही चुकले. सदा परमेश्वर आहेत ते. कृष्णाला किती हालकृष्ण काढावे लागले. लहानपणापासून कधी जन्म झाला त्याला पळ काढावं लागला. तुम्हाला सर्वांना कथा माहिती आहेत त्या. रामाला एवढं सगळं राजा असून 14 वर्ष वनवासात आयुष्यभर त्याला सुख मिळालं नाही. देवाला नाही चुकलं, कुठल्याच देवाला चुकलेलं नाही. शंकर असं कोणा संतांना नाही चुकलं. तुकाराम महाराजांची बायका मुलं गेली दुष्काळामध्ये, त्यांनी अभंग त्यांचा की बायका पोरं मुली बऱ्या झाले देवा. तुला असं समजू नका की आता. पण साधनेतून हे सगळं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल. आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला कळतं की हे सगळं होतं ते त्याच्या इच्छेने होते. सो यू हॅव टू सरेंडर टू इट. आता आपण फक्त बोलवचन बोलतो तर त्याच्या इच्छेने होतं असं नाही होत. पण तुम्हाला प्रत्यक्ष कळतं की हे झालं ते का झालं. मग चांगली गोष्ट असेल वाईट गोष्ट असेल, का झाली याला महत्वाचं आहे. आपल्याला ते माहित नाही. जेव्हा तुम्ही त्या साधनेत उतरता, बरोबर मार्गावर तुम्ही पुढे जाता, परंपरेतून पुढे जाता, मग तुम्हाला एक एक गोष्टी उलगडायला लागतात. आपण ज्यावेळेला पहिल्या दिवशी शाळेत गेलो की आपल्याला माहित होतं का एवढं मोठं पुस्तक आपण वाचणार आहोत.